SV मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंग। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा मंगलपर प्रकरणातला अत्यंत गोड प्रासादिक बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अभंग आज सेवेकरिता निवडलेला आहे। विठाला 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 अभंगात तुकाराम महाराजांचा असून या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे, श्री महाराजांनी आजच्या अभंगातून भगवान परमात्म्याचा परिचय करून दिलेला आहे आणि तत्संबंधाने आपल्या अंतकरणातली आवड समाजापुढे प्रगट केलेली आहेत, परमात्म्यापुढे प्रगट केलेली आहे। चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडा अल्पपरिहार असा। अनंत कृपा सिंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय व अखिल संतांना सुशोभित करणारे वारकरी संप्रदायाचे कलशस्थानी श्री गुरु तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने यांच्या मार्गदर्शनाने तथा समस्त ग्रामस्थ मंडळ शिवनेर जनता जनार्दनाच्या सहकार्याने पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या अनमोल अशा योगदानाने कार्तिक स्नानानिमित्त चालू असलेला भव्य दिव्य आणि सेव्य भक्ती उत्सव विठाला 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 हा नामसप्ताह कार्तिक स्नानाच्या निमित्ताने आहे आणि म्हणून कार्तिक स्नानाचं काहीसं चिंतन आपल्याकडून घडावं या उद्देशाने या अभंगाची निवड आहे। मला वाटतं हा अभंग इथं मंडपात बसलेल्या किंवा आलेल्या प्रत्येकाच्या पाठांतरातला असावा असं मी म्हणतोय, आहे ना? नाही तर मग टावर खालीच रेंज नसावी, असं नकोय व्हायला। सर्वांच्या पाठांतरातला आहे असं मी गृहीत धरून पुढे चालतो। कोजागिरी ते त्रिपुरारी हा 1 महिन्याचा कालखंड भक्तिशास्त्रानं आपल्याकरता नामस्मरण भजन पूजन करण्याकरता जो दिलेला आहे, तर 1 महिन्याच्या कालखंडामध्येच आपण ह्या सगळ्या गोष्टी का केल्या पाहिजेत? कार्तिक स्नानाचं महत्त्व काय, श्रीमद भागवताचं या कालखंडामध्ये महत्त्व काय, या बऱ्याच गोष्टींचा उलगडा करून आजच्या अभंगावर चिंतन करून थोडक्यात मला थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे। विठाला 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 विठाला। भारतीय संस्कृती ही अत्यंत महत्त्वाची संस्कृती मानली जाते। जगाच्या पाठीवर सगळ्यात महत्त्वाची संस्कृती कोणत्या देशामध्ये आहे असं जर पाहायला गेलं तर मला वाटतं भारताचा नंबर 1 येतो, किंवा 1 नंबरनं जर गणिती असेल तर ती भारताची आहे। मी 2 उदाहरणं देऊन आपल्या पुढ्यात हा विषय ठेवणार आहे। एक पाठीमागं होऊन गेलेलं उदाहरण आणि एक आत्ता चालू झालेलं लाईव्ह उदाहरण। भारत हा किती सक्षम देश आहे संस्काराच्या बाबतीत याबद्दल जर आपण वर्णन करू गेलो, मला वाटतं स्वामी विवेकानंद ज्यावेळी शिकागो धर्म परिषदेमध्ये आपल्या गीतेचा प्रचार प्रसार करण्याकरता गेले होते, त्यावेळी प्रवासामध्ये त्यांना अनेक प्रवासी भेटले। विवेकानंद म्हणजे कोण? ज्यांच्याकडे ज्ञानाची अत्यंत मोठी प्रगल्भता आहे त्यांना विवेकानंद म्हणा। मी नेहमी सांगत असतो, केस वाढवून देवानंद बनण्यापेक्षा, ऐकून ठेवा युवकांनो, आपल्याकरता फार उपयोगाचं वाक्य आहे, केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा विचार वाढवून स्वामी विवेकानंद बनणं कधी चांगलं आहे।
आज आमच्या तरुण पोरांच्या केसांची हेअरस्टाईल बदलली आहे. मला वाटतं सज्जनांनो, मुलांच्या केसांची हेअरस्टाईल बदलण्यापेक्षा त्यांची हेडस्टाईल बदलली पाहिजे. डोक्याची स्टाईल बदलली पाहिजे, विचाराची स्टाईल बदलली पाहिजे. आणि विचाराची प्रगल्भता येण्याकरता तुम्ही स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेतला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे, महाराणा प्रतापांचा आदर्श घेतला पाहिजे. युवक पिढीनं या गोष्टीकडे वळलं पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळी मला सांगावं लागतं, अलीकडचा तरुण संध्याकाळी आणावा लागतो धरून. बरोबर ना? कुठून? मनाना ढाब्यावरून, बिअर बारवरून. अशा नको नको त्या वाईट प्रसंगातून आपली तरुण इकडं आणावे लागतात. पण युवा कशाला म्हणतात? मला वाटतं युवा शब्दाचा अर्थ ऐकून जा. विवेकानंदांच्या चरित्रातून आदर्श मिळेल आपल्याला. युवा कशाला म्हणतात? युवा शब्द हा उलटा करा, काय होतो? काय होतो? वायू. ज्याचं जीवनच वायूप्रमाणे गतिशील आहे, प्रामाणिक आणि समाजाच्या उपयोगी ज्याचं जीवन आहे त्याला म्हणावं युवा. विठाला विठाला असा भारतातला युवा पुरुष परदेशामध्ये गीतेचं तत्वज्ञान सांगण्याकरता गेलेला. रस्त्यामध्ये अनेक प्रवासी भेटले. ज्यावेळी परतीचा प्रवास स्वामी विवेकानंदांचा सुरू झाला, एका परदेशातल्या व्यक्तीनं टोचून विवेकानंदांना बोललं, का हो स्वामीजी, तुमच्याकडे पाहिल्यानंतर संपूर्ण पेहरावा हा भारतीयांचा दिसतोय. कशावरून? तुमची पगडी भारतीयांची आहे, तुमच्या अंगामध्ये शर्ट जो आहे अंगरखा तो भारतीयांचा आहे, कमरेला गुंडाळलेला पंचावा, धोतर, लुंगी ही सुद्धा भारतीयांची आहे. मग तुमचा भारत एवढा गरीब देश आहे का? तुमच्या देशामध्ये साध्या चपला सुद्धा नाही. तुम्ही चपला घालण्याकरता किंवा चपला तुम्ही ज्या वापरत आहात त्या आमच्या देशातल्या चपला वापरतात. तुमच्या देशामध्ये चपला नाही आहेत का? विवेकानंदांनी इतकं चपराक आणि तरबेज उत्तर दिलं. आपण ऐकून ठेवा काय उत्तर दिलं. स्वामीजी म्हटले, भल्याग्रस्त तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे, तुझ्या प्रश्नाशी मी प्रामाणिक आहे, पण ऐक माझं उत्तर. मी माझ्या भारताचा पेहराव का धारण केला? डोक्यावरती पगडी भारतीयांची आहे, अंगावरती शर्ट अंगरखा भारतीयांचा आहे, आणि चपला मी तुमच्या का घेतल्यात? अरे आमच्या भारताची संस्कृती ही डोक्यावर घेण्यासारखी आहे आणि तुमची परदेशाची संस्कृती ही पायाखाली तुडवण्यासारखी आहे, म्हणून तुमच्या चपला घातल्यात. अशा पूज्य असणाऱ्या संस्कृतीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलोय. आपलं भाग्य समजा. पवित्र ते कुळ पावन स्वदेश, पवित्र ते कुळ पावन स्वदेश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन स्वदेश, जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. आपण कोजागिरीचा विचार करू आणि त्रिपुरेचा विचार करू. कोजागिरी म्हणजे काय? को जागरती इथे कोजागिरी. कोजागिरीच्या दिवशी कोण जागा आहे? अशी लक्ष्मी या पृथ्वी तलावरती फिरून पाहत असते. त्या दिवशी रात्री 12पर्यंत जर एखादा झोपी असेल तर मला वाटतं ती कोजागिरी त्याच्यावरती अप्रसन्न राहते, त्याच्यावरती अवकृपा होते. आपल्या वाडवडिलांनी पूर्वसुरींनी असा नियम घालून दिलाय, त्या दिवशी 12 वाजेपर्यंत भजन करावं, कीर्तन करावं, परमात्म्याचं नामस्मरण करावं आणि त्या निमित्तानं दूध प्राशन करावं. कोणतं दूध? ज्या दुधामध्ये चंद्राचं अमृत पडलेलं आहे ते चंद्रामृत पडलेलं दूध रात्री 12 वाजता माणसानं प्यावं. त्याच्यानं माणसाच्या शरीरातले जे रोग आहेत ते रोग नाहीसे होतात आणि माणूस सदृढ होतो किंवा शतायुष्य जगण्याकरता माणसाची वाटचाल होते, असं आमचं आयुर्वेद सांगते. मला असं म्हणायचं आहे, कोजागिरी ही व्यावहारिक दृष्टीनं वेगळी आणि कोजागिरी ही आध्यात्मिक दृष्टीनं वेगळी. संत महात्म्यांनी जी कोजागिरी मांडलेली आहे ती आध्यात्मिक कोजागिरी आहे. कोजागिरी म्हणजे कोण जागा आहे? कीर्तनात लोक जागेच आहेत, पण नक्कीच जागा असणं म्हणजे काय? या निशा सर्वभूतानां यस्याम जागृती संयमी तस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. गीतेमध्ये अर्जुनाला भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना, अरे माझे भक्त जिथं जागे आहेत
तिथं संसारिक माणसं झोपलेली राहतात आणि जिथं संसारिक माणसं झोपलेले आहेत तिथं माझे भक्त आतोनात जागे राहतात. सोपं बोलतो, संसारिक लोक संसाराच्या ठिकाणी जागे आहेत, भक्त मात्र संसारामध्ये झोपलेले असतात. संसारिक लोक देवाच्या ठिकाणी झोपलेले असतात, भक्त मात्र तिथं रात्रंदिवस जागे राहतात. विठ्ठल 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 भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, बड़ी की जय, महाराज की जय. तुम्ही आपण संसारामध्ये रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून जागे आहोत. ज्ञानोबारायांचाच पुरावा देतो. कारण आमचं असं मत आहे, कीर्तनकाराकडे पुरावा नाही तर कीर्तनकार पुरावा. नाही कळालं, द्या सोडा. अलीकडे कीर्तनं सुद्धा 4G मध्ये ऐकली पाहिजेत बरं. इंटरनेट, यूट्यूब, सोशल मीडिया ही फार पुढे गेली महाराज. अलीकडे लोक 5G वापरायला लागलेत, बरोबर ना. कीर्तनच का बरं तुम्ही 1G 2G ऐकता. कीर्तनकाराकडे प्रत्येक बोलण्याला पुरावा पाहिजे. काय पुरावा पाहिजे असं म्हणतात. कीर्तनकारांना कीर्तनामध्ये कुठलंही विवेचन करत असताना त्याच्या पाठीमागं तुकोबारायांचा प्रमाणाचा पुरावा, ज्ञानोबारायांच्या ओवीचा पुरावा दिला पाहिजे, गीतेच्या श्लोकांचा पुरावा दिला पाहिजे. ह्या गोष्टी जर नसतील तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमधला तो विद्यार्थीच नाही आहे असं आम्ही ग्राह्य धरल्या जातो. जाऊ द्या, त्याची सेटिंग राहू द्या. आता राहू द्या. काय होतंय, बोलून बोलून माझी उष्णता वाढते, मला गरम होते, त्यामुळे तो फॅनची आवश्यकता मला आहे थोड्या वेळ प्रमाणामध्ये. असू द्या. जगामध्ये कोण जागा आहे हे कोजागिरीच्या दिवशी पाहिलं जातं. आध्यात्मिक कोजागिरी अशी आहे, महाराज म्हणतायत, जगजोगी जगजोगी जाग जाग बोल, जगजोगी जगजोगी जागे जागे बोल, जगजोगी जगजोगी जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग बोलते. आ जगजोगी जगजोगी जाग जागे बोलती, जगजोगी जागे जाग बोलती, जागता जगदेव काही भाव, काही भाव, क्षेत्रपाळ पूजावा सकळ, क्षेत्रपाळ पूजव जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलते. संत महात्मे या समाजाला जाग करतात. जाग करण्याचं काम हे संतांचं आहे. ऐका, लोक म्हणतील महाराज आम्ही झोपलोच नाही तर तुम्ही जागे कुठून करायला, बरोबर ना बुवा. संत महात्म्याने जी जागृती दिली ही अज्ञानापासून ज्ञानाकडे जाण्याची आहे, किंवा तमसोमा ज्योतिर्गमय ही खरी जागृती आहे. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा ही भावना संतांची आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. पंढरपूर मधल्या संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी
पंजाब प्रांतापर्यंत घुमानपर्यंत हा दिवा लावलाच ना. नवे नवे जगामध्ये भक्तीची वारकरी संप्रदायाची ध्वज पताका घेऊन जगाला जागवण्याचं काम हे संत महात्म्याने केले. आपण फक्त 1 महिनाच धरतो. कोजागिरी ते त्रिपुरारी संत महात्म्याने निरंतर जाग केले. मज निरंतर जागविते मज निरंतर तोय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते मज निरंतर जागविते मज काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. गोड प्रमाण दिलं. बहुतेकदा आम्हाला आमची उजवी बाजूच कधी कधी सरस भरते, पण आज आमची डावी बाजू सुद्धा भक्कम आहे हे मला वाटते. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. संत महात्म्याने जागवलं, शिकवलं, नवे नवे सांभाळलं सुद्धा. संक्षिप्त बोलतो मी. आपल्या ग्रामस्थांनी हा फार सुवर्णयोग त्या ठिकाणी घडवून आणलाय. कार्तिक स्नानाच्या निमित्तानं श्रीमद भागवत कथा आदरणीय प्रेममूर्ती भागवताचार्य योगेश महाराज घरतबुवा यांच्या श्रीमुखातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत ऐकता. संयोजकांकरता मला एक सुभाषितकारांचं सुभाषित वापरून पुढे जावंच लागेल. अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा. जगामध्ये असं एक अक्षर नाही का ते मंत्र नाही ते ब्राह्मणांना कळतं मंडळी. या पृथ्वी तलावर असं एक झाड नाही आहे का ते औषधी नाही आहे ते वैद्य राजांना कळतं. आणि मला वाटतं या जगामध्ये असा एकही मनुष्य नाही आहे का तो उपयोगी नाही आहे. प्रत्येक मनुष्य काही ना काही उपयोगाचा आहे. तो फक्त संयोजकांना कळतो आणि ते संयोजक मंडळ म्हणजे शिवनेर ग्रामस्थ मंडळ आहे. गोड टाळी वाजव जरा त्यांच्याकडे. मी का नेतृत्वाला कुशल मार्गदर्शन म्हटलं. भागवताचा आणि कार्तिक स्नानाचा कार्यकारण भाव संबंध काय याचं उत्तर सांगतो. 2-3 स्पष्टीकरणं देतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणाकडे वळतो. श्रीमद भागवत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर काय असेल तर ती रासक्रीडा झाली. काय झाली? रासक्रीडा. भगवान परमात्म्याने प्रत्येकाला जो आनंद दिला तो रासक्रीडेच्या माध्यमातून. गोपिकांना आनंद दिला तो रासक्रीडेच्या माध्यमातून. रासक्रीडा ही शरद पौर्णिमेमध्ये झाली. कधी झाली? शरद पौर्णिमा. शरद काळ जो आहे, शरद ऋतू जो आहे तो शरद ऋतू म्हणजे हा कार्तिक स्नानाचा ऋतू आहे. एक सांगू का महाराज, ज्याला आपल्या जीवनामध्ये रास क्रीडा करून घ्यायची त्यानं शरद ऋतूप्रमाणे वागलं पाहिजे. विठाला विठाला विठला 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 विठला. शरद हे जे वाक्य आहे किंवा हा शब्द आहे हा सरळ आहे ना. हे मी सरळगावच्या रोडवरती सांगतोय ना. हे तुम्हाला सरळ सरळ कळलं पाहिजे. जाऊ दे. शरद म्हणजे या अक्षरांमध्ये काना मात्रा वेलांटी आकार उकार मकार काहीच नाही. बरोबर ना. शरद ऋतूच भगवान परमात्म्याने का निवडला रास क्रीडे करता. श्रीमद भागवत असं सांगतंय शरद ऋतू हा सरळ आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये सरळपणा असतो रास क्रीडेचा आनंद भगवान श्रीकृष्ण त्यालाच देत असतो. एक उत्तर झालं. दुसरं उत्तर, याच शरद पौर्णिमेमध्ये भगवान परमात्म्यानं रास क्रीडा करत असताना अजून एक गोष्ट केली. काय केली? गोपिकांना जी रास क्रीडा करून दिली, गोपिकांचं जे अंतर्मुख जे आहे त्यांचं अंतकरण जे आहे हे अंतकरण सरळ केलं. काय केलं? सरळ केलं. काकडा त्याच्या जीवनामध्ये साध्य होतो जो जीवनामध्ये कधीच कुणाशी वाकडा नाही आहे. मी काय बोलतोय लक्षात येते ना तुमच्या. जो कधीच कुणाशी नाही वाकडा त्यालाच काय मिळेल? काकडा.
नाही तर आयुष्यभरामध्ये आपण जर याच्या त्याच्याशी वाकडं राहत असाल, वैर ठेवत असाल आणि कितीही काकडा करत असाल, मला वाटतं तो काकडा तुमचा निरर्थक जाईल. विठाला विठाला ज्ञानोबरायांची विश्वात्मक निवृत्तीनाथांपुढं काय मागणी आहे वाचून पहा, कधी ऐकून पहा. भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, जयाने घातली मुक्तीची गव्वादी मिळविली मांदी वैष्णवांची. आळंदीमध्ये माऊलींचा समाधी उत्सव जवळ आलाय. येत्या 15 दिवसामध्ये संजीवन समाधी करता सगळे वारकरी महाराष्ट्रातून आळंदी दाखल होणार आहेत. महाराज या ज्ञानोबरायांनी परस्परांमध्ये एकमेकांमध्ये प्राणी मात्रांमध्ये भावना निर्माण व्हावी, सद्भावना व्हावी, प्रेम निर्माण व्हावं, एवढ्या करता केलेला प्रयत्न म्हणजे हा सत्संग आहे. काकडा करणं आणि काकडा करून जर आपल्या जीवनामध्ये वाकडेपणाचा परिवर्तनाचा भाग जर होत नसेल तर मला वाटतं तो काकडा सुद्धा काही उपयोगाचा नाही. सरळ सरळ बोलतो मी. तुमच्या जीवनामधला खळपणा जावा आणि निखळ जीवन प्राप्त व्हावं, याला म्हणतात खरं काकडा. विठाला जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो. देवामध्ये आणि संतांमध्ये हा तर फरक आहे महाराज. काय भगवान परमात्मा एखादा राक्षस असेल, दृष्ट असेल तर त्याला मारून टाकतो, बरोबर ना. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. भगवंत दुर्जनाला मारतो, पण ज्ञानोबरायांसारखे संत जे आहेत ना, हे दुर्जनाला मारत नाहीत, खाळाला मारत नाहीत, तर खाळाचा खळपणा काढून टाकतात आणि त्याला सज्जनामध्ये प्रवृत्त करतात. म्हणून त्यांना जगाची माऊली म्हणतात. साप पाहिला असेल तुम्ही, सापाच्या तोंडामध्ये विषारी दात असतात, बरोबर ना. एरवी सर्वसामान्य मनुष्य सापाला घाबरतो, पण तोच साप एक मनुष्य त्याच्या पेटारामध्ये भरतो आणि पेटारामध्ये भरून त्या सापाच्या जीवावर अनेक प्रकारचे पैसे कमवतो. काय नाव त्याचं? कोण? गारुडी. तो गारुडी काय करतो? एवढीच प्रक्रिया करतो. सापाला पकडतो आणि त्याचे विषारी दात काढून टाकतो. सापाचे विषारी दात गेले का तो साप हा मानसिकता जी आहे त्याची ही प्रेमामध्ये रूपांतरित होते. संत महात्मे हे चांगल्या प्रकारचे गारुडी आहेत. गुरु गारुडी आला धावोणी, शांती वैराग्याचे पाजियले पाणी. गुरु हा गारुडी आहे, संत हे गारुडी आहेत. आणि तो गारुडी जो असतो ना महाराज, या सापाला जो आहे ना त्याच्यातलं विष काढून घेतो, ते दात बाजूला काढून घेतो, त्याचा खळपणा बाजूला काढून घेतो आणि या समाजामध्ये सद्वर्तनी जीवन कसं असावं हे शिकवणारा जगामध्ये एकच वर्ग आहे, त्याचं नाव आहे संत. आणि ते लोकांना जागे करतात. उठा जागे वारे आला, उठा जागे वारे स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. आज चुकवाव्या जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोया रे पिसुना. जागे वारे आता जागे भारे आता ही जागृतता देणारा समाजामध्ये एक घटक आहे, वर्ग आहे, त्याला संत म्हणतात. ते संस्कारित संत असतात आणि ते समाजाला शिकवणारे असतात. जागं करणं म्हणजे ज्ञानापर्यंत पोचवणं, आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणं, याला म्हणतात खरी जागृती. आणि ही जागृती या संत महात्म्यांनी रूपकाच्या माध्यमातून केली असेल. मग तो कधी बहिरा असेल, कधी तो पिंगळा असेल,
पिंगळा माहिती आहे का तुम्हाला? नाही? यूट्यूबला ऐका ना. पिंगळा घेण्याकरता अलीकडे 40,000 रुपये द्यावे लागतात. जाऊ द्या, समजणे वाले को इशारा काफी आहे. तुमच्याकडे नाही वाटतं पिंगळ्याचं फॅड? आमच्या नाशिक जिल्ह्यात फार आहे. 40,000 खर्च करावे लागतात पिंगळ्याकरता. शोकांतिक आहे. साधू संतांनी फुकट लोकांना ब्रह्मज्ञान दिलं. लोकांच्या दारापर्यंत तुकाराम महाराज पोचले. देव घ्या कुणी आयता आला घरपोचोनी. पण आज आम्ही वारकरी संप्रदायातली मंडळी त्याचा विक्रय जर करत असेल तर ज्ञानोबा तुकोबारांना काय वाटत असेल? जाऊ द्या, थोडं स्पष्ट नाही मला बोलता येणार. हे व्यासपीठ आहे. सामाजिकतेचं भान राखून मला काही गोष्टी थांबवाव्या लागतील. संत महात्म्यांनी खेडोपाडी वाडी वस्तीवरती जाऊन लोकांना जागं केलं. पूर्वीच्या काळी ते मोठा अंगरखा घातलेले, डोक्यावरती मोर पिसाचा टोप घातलेली माणसं यायची, बरोबर ना? वासुदेव. आता त्यांचा वासुदेव झालाय. हातामध्ये त्यांच्या ती छोटी टाळाची ही असायची, नाद असायचा आणि गोड त्यांचं भजन चालायचं. वासुदेव आला रे वासुदेव आला, वासुदेव आला रे वासुदेव, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला रे वासुदेव आला. गातो वासुदेव मी चित्त ठाई ठेवून भावे, डोळे झाकून रात्र करून काळ करीत बैसला लेखा गा. राम राम स्मराधी. वासुदेव गाण्याकरता सुद्धा कीर्तनकाराच्या वासुदेव पाठ पाहिजे. जसं तुमचं शिवनेरी गाव हे भाग्यवान आहे. या गावामध्ये 1 महिन्याचा काकडा आरती होते. महिला पुरुष आबालवृद्ध सगळी मंडळी येतात. आमच्या मुंडे गावामध्ये सुद्धा महाराज आम्ही 8 जण कीर्तनकार आहेत आणि जवळजवळ 70% लोक सकाळी पहाटे काकड्याकरता असतात. नुसते येत नाहीत तर येत असताना पंचारती घेऊन येतात आणि भगवान परमात्म्याची काकडा आरती ओवाळतात. 1 महिना नाही, आमच्याकडं काकडा आरती 1 वर्षभरापर्यंत चालत असते. 1 वर्षभर. येऊन पहा कधी आलात इगतपुरी तालुक्यात, पहा मुंडेगाव. मला काय सांगायचं आहे, संत महात्म्याने ही दिलेली जागृती आहे. भागवतानं आपल्याला काय शिकवले, अमृतापर्यंत कसं पोचावं हे भागवत आपल्याला सांगते. सोपं बोलतो. कोजागिरीच्या दिवशी आपण दूध पितो, बरोबर ना? कोजागिरीच्या दिवशी दूध पिल्यानंतर 1 महिना जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अर्थात काल्याच्या दिवशी भगवान परमात्मा तुम्हाला नाम अमृत दिल्याशिवाय राहणार नाही. सुरुवातीला दुग्ध अमृत आणि शेवटी नामामृत. हा तर खरा काल्याचा विशेष आहे. विठाला विठाला भागवत आणि कार्तिक स्नान याचं साम्य मी तुम्हाला सांगतोय. शरद ऋतू जसा सरळ आहे तसं अंतःकरण सरळ ठेवा, या काकड्याचं फल तुम्हाला मिळेल. अजून सांगतो, या ऋतूमध्ये किंवा या महिन्यामध्ये आकाशाकडे जर तुम्ही पाहिलं तर आकाश हे निरभ्र राहतं. कसं राहतं? निरभ्र. ढग राहत नाही, स्वच्छ आकाश राहतं. मला वाटतं ते आकाश सुद्धा सांगते ज्याला या महिन्यामध्ये काकडा करायचंय, देवाचं नामस्मरण करायचंय, त्यांना अगोदर अंतःकरण स्वच्छ करा. काय करा? अंतःकरण स्वच्छ करा. अरे आपले कपडे स्वच्छ झालेत पण मन मात्र फार गडूळ झालेत, फार घाण झालेत. सोपं बोलतो, अलीकडची माणसं पैशानं श्रीमंत झालीत, अलीकडची माणसं धनानं श्रीमंत झालीत, पण अलीकडचा मनुष्य हा मनानं मात्र फार गरीब आणि दुबळा झालाय, हे तितकं सत्य आहे. विठाला 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 विठाला. अलीकडं समृद्ध जीवन जगायला काही लागत नाही. मी कधी कधी विनोदानं सांगत असतो, समृद्ध जीवन जगण्याकरता घराजवळून समृद्धी जायला पाहिजे. नाही कळालं? समृद्ध जीवन होण्याकरता जवळून काय गेलं पाहिजे? समृद्धी गेला पाहिजे. गेलाय का? झालं समृद्ध जीवन. अरे हा समृद्ध जीवनाचा प्रयोग नाहीये, मी तर म्हणतो हा अधोगती जीवनाचा प्रयोग आहे. मंडळी, एकेकाळी भाऊ भाऊ एकमेकांकरता जीव देत होते महाराज. म्हणजे काय? शहापूरला सकाळी जर दादा गेला, संध्याकाळी वाट पाहत होता लहाना भाऊ त्याची. तो येईपर्यंत हा लहाना जेवत नव्हता. पण हे कधी होतं?
कधी मनानं समृद्धी भेटली नाही त्याच्या अगोदर. जशी समृद्धी भेटली तसा काया पालट झाला. बरोबर ना. सक्का भाऊन पक्का तुमच्या एवढं पाठ आहे महाराज. हरिपाठ पाठ नसेल पण या म्हणी किती पाठ आहेत. जरूर दाल में कुछ काला है. विठाला विठाला अरे हे आकाश सांगते, निरभ्र आकाश सांगते. या शरद ऋतूमध्ये कार्तिक स्नानामध्ये जसं आकाशामध्ये ढग राहत नाही ना, तसं आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा कुटिलता, दूषितता हे गढूळ पाणी साचलं नाही पाहिजे. तेव्हा भगवान परमात्मा आपल्याला कार्तिक स्नानाचं फल देईल. हा भागवताचा आणि कार्तिक महिन्याचा साधारणतः मी भाव आपल्या पुढं प्रकट केलाय. आपण ग्रामस्थ भाग्यवान आहात. हा दुहेरी प्रयोग आपण या ठिकाणी केलाय. त्यानिमित्तानं जगद्गुरू तुकोबा यांचा प्रसिद्ध आणि प्रासंगिक अभंग निवडलाय मी. या टायमाला अनुसरून हा अभंग आहे. काकड्यामध्ये दुसरी मालिका जी म्हटली जाते ना, त्या दुसऱ्या मालिकेतला 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे. पहिली मालिका वचन ऐका कमळापती आणि दुसरी मालिका सुंदर ते ध्यान, त्याच्यामधला हा 3रा नंबरचा अभंग आहे. पहिला सुंदर ते ध्यान, दुसरा सदा माझे डोळा आणि 3रा आवडे हे रूप. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान परमात्म्याकडे आपल्या अंतकरणातली आवड व्यक्त करत असताना समाजाला परमात्म्याचा परिचय करून दिला आणि अंतकरणातली आवड व्यक्त केली. अभंगाचं पहिलं चरण. आवडे हे रूप गोजिरे सगुण, 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 आवडे हे रूप गोजिरे सगुण. ओ पाहता लोचन सुखबदे, पाहता लोचन सुखबदे, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखबदे, पाहता लोचन सुखबदे. आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा आहे, 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 आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा है, दृष्टी पुढे ऐसा चितुरा है. चितुरा है. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. जगद्गुरु तुकोबरायांनी भगवान परमात्म्याचा परिचय करून दिला, अर्थात अंतकरणातली आवड व्यक्त केली 10:20 बरोबर ना. कारण माझं घड्याळाकडे लक्ष आहे. अडीकड लोकांचं घड्याळाकडे लक्ष नसल्यामुळं घड्याळ मागं पडले. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. बाकीच्यांनी उद्या परवा महाप्रसाद आहेच. घड्याळाकडे लक्ष पाहिजे. ऐका,
तुकाराम महाराज पांडुरंगाचा परिचय करून देतात. वारकऱ्यांचं जीवन आराध्य दैवत हे भगवान पांडुरंग परमात्मा आहे. स्त्रीच्या जीवनामध्ये जसा पती हा परमेश्वर आहे, पतिव्रता तिलाच म्हणतात जिचं मन पतीशिवाय अन्य पुरुषावर कधीही जात नाही, पतीशी जी काया वाचा मनानं एकरूप होते तिला पतिव्रता म्हणतात. पतीची या मता अनुसरणी पतिव्रता. ऐका, प्रमाण सुद्धा आपण प्रमाणातच घेऊ, प्रमाण सुद्धा प्रमाणातच घेऊ. क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलू का? कमी बॉलमध्ये मला जास्त रन काढायचे. पतिव्रता 5 प्रकारच्या शास्त्रानं सांगितल्यात. कोणत्या कोणत्या? अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्य महापातक नाशन. कोण कोण आहेत? पहिली आहे गौतमाची पत्नी अहिल्या. कुठं राहत होता गौतम? नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. त्या त्र्यंबकेश्वराजवळ पाठीमागं एक पर्वत आहे, डोंगर आहे. त्याचं नाव काय आहे? बोला. ब्रह्मगिरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी. यमपुरी. त्या ब्रह्मगिरीवरती पती पत्नी सहित राहणारा गौतम ऋषी होता. त्याची पत्नी पतिव्रता होती अहिल्या. तिचं पातिव्रत्य भ्रष्ट करण्याचं काम इंद्रानं केलं. इंद्र तिथं आला, त्याला सपोर्टिंग करणारा चंद्र होता. कोण होता? चंद्र. हा, सपोर्टिंग केल्याशिवाय काळा बाजार होत नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. हे तेव्हापासूनच आहे महाराज. नारद इंद्राला प्रोत्साहन देण्याचं काम चंद्रानं केलं होतं आणि गौतमाच्या पत्नीचं पातिव्रत्य भ्रष्ट करण्याचं काम केलं त्यांनी. परिणाम, गौतमाने शाप दिला, इंद्रा तुझ्या जीवनात भग पडतील, संपूर्ण शरीरामधून दुर्गंधी सुटेल, पू वाहील म्हटले. मला विस्तार एवढ्याकरता करायचं आहे. त्या गौतमाची पत्नी होती, तिचं नाव होतं अहिल्या. इतकी पतिव्रता होती, इतकी पतिव्रता होती का त्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यानं ती आपल्या जीवनामध्ये 1 नंबरची पतिव्रता शास्त्रांना मान्य करावी लागली. पहिला नंबर तिचा दिला अहिल्या. नंतर द्रौपदी. द्रौपदी कोणाची बायको? पांडवांची बायको. 5 पती होते तरी सुद्धा महाराज ती पतिव्रता ठरलेली आहे. अहिल्या, द्रौपदी, तिसरी आहे तिला म्हणतात तारा. तारा ही कोणाची बायको आहे? वालीची. काही काही कीर्तनकार म्हणतात राजा हरिश्चंद्राची. हरिश्चंद्राची नाही, वालीची बायको तारा राणी. वाली हा रामायणामधला सुग्रीवाचा भाऊ. मला वाटतं तो राक्षस होता, पण राक्षस असताना सुद्धा त्याची बायको ही धर्मपत्नी निघाली, पतिव्रता निघाली आणि तिचाही नंबर या पतिव्रतेमध्ये लागला. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता रामाची पत्नी सीता आणि मंदोदरी ही रावणाची पत्नी. सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरण नित्य महापातकनाशनम. तिला पतिव्रता म्हणतात, जी आपल्या पतीला सोडून मनात दुसऱ्या परपुरुषाचा विचार सुद्धा आणत नाही, तिला म्हणावं पतिव्रता. पतिव्रता नायके आणि कांची स्तुती. 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 सर्व भावे पती ध्याने मानी. सर्व भावे पती ध्याने मानी. पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण. पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण. पतिव्रता जैसा ध्यानी मानी. ध्यानी मानी. पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण. पतिव्रता जैसा व्रतार प्रमाण. पतिव्रता नायिके अनेकांची स्तुती किंवा दुसरं प्रमाणे आपण म्हटलं ते पतिव्रता जैसा भ्रातार प्रमाण. पतिव्रते जैसा भ्रातार प्रमाण. आम्हा नारायण जैसा परी. ऐकत रहा. जगद्गुरु तुकोबारायांसारखे एकनिष्ठ भक्त पांडुरंगाशिवाय दुसऱ्या कोणत्याच देवाला मानत जरी नसले तरी भावना मात्र प्रत्येक देवाविषयी आहे. गाडीमध्ये आमची चर्चा झाली. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी
प्रत्येक पंथाबद्दल आपल्या हृदयामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये चांगली भावना ठेवली पाहिजे. आपलं झालंय असं आपण फक्त याला त्याला नावं ठेवण्यामध्येच पटाईत झालंय. आपण म्हणतो वारकरी संप्रदाय असा, बैठकवाले तसे, जय बाबाजी असे, नरेंद्र स्वामी तसे. आपलं उठसूट हेच काम चाललंय. अरे दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण किती पाण्यात आहोत, की आपण किती खोल त्याच्या अवगुणामध्ये पडलोय हे जरा ज्याचं त्यानं तपासून पहा. काही गरज नाही दुसऱ्याला नावं ठेवायची. कुठल्याच पंथाला नावं ठेवू नका आणि कोणत्या संप्रदायाला नावं ठेवू नका. सर्वांशी एकमतानं राहा. विठाल 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 तुकाराम महाराजांचं जीवन हे पांडुरंगाशी एकनिष्ठ जरी होतं तरी ते खंडोबाबद्दल आदरभाव ठेवत होते. भगवान शिवांबद्दल महाशिवरात्रीला शिवभोळा चक्रवर्ती म्हणतच होते. भगवान दत्तात्रयांचा उदो उदो तुकोबारा एकनाथ महाराज करतच होते ना. पाणीपात्र दिगंबरा हस्तकरा सारिखे हे महाराजांचेच अभंग आहेत ना. दत्त माझे गुरु दत्त माझे तारू उतलीर पहिलं पारू दत्त माझा हे म्हणावंच ना महाराजांनी. मला काय म्हणायचंय, एकनिष्ठता जरी पांडुरंगाबद्दल असेल पण सर्वांविषयी आदर असणं गरजेचं आहे. मी व्यवहाराबद्दल उदाहरण देत असतो. एखादी महिला ज्यावेळी सासरीनं आणण्याकरता जाते, खरं तर ती विवाह तिच्या पतीबरोबर करते, बरोबर ना. पतीबरोबर विवाह करणारी महिला, परंतु तिला आदर सासऱ्याचा ठेवावा लागतो, सासूचा ठेवावा लागतो, नणंदेचा तर ठेवावाच लागतो. नणंद माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे? तुमच्याकडे काय म्हणतात तिला? नणंदच म्हणतात का? जी दुसऱ्याच्या घरात येऊ देत नाही आनंद तिला काय म्हणावं? वारे ननंद. पण अशाही ननंदेचा स्वीकार त्या घरातल्या सौभाग्यवतीला ठेवावाच लागतो ना. हो, एक नाजूक वाक्य वापरतो, तिनं आदर सासूचा, सासऱ्याचा, दिराचा, ननंदेचा सगळ्यांचा ठेवावा, पण रममान मात्र तिनं पतीमध्येच व्हावं, कारण त्याच्याशिवाय तिचा संसार पूर्ण होणार नाही. विठाला विठाला हो, तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आम्ही पांडुरंगाशी रममान झालोय, आदर मात्र प्रत्येक देवी देवतांचा करतोय. चला, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकाराम महाराज आपल्या आराध्य दैवत्याचं हाच परिचय आपल्याला करून देत आहेत. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमचे कुळदैवत पांडुरंग. व्यक्तीचा किंवा वस्तूचा परिचय झाल्याशिवाय त्याच्याविषयी माणसाला आवड निर्माण होत नाही किंवा त्याची किंमत माणसाला कळत नाही. तुम्ही असं कंटाळले का असं मला वाटतं तुमच्या चेहऱ्यावर? कंटाळेत का? मी विनोदी कीर्तन सुरू करू का? मला दोन्ही साईड येतात, ए साईड येते आणि बी साईड येते. फक्त ए साईडचा चार्ज वेगळा आणि बी साईडचा चार्ज वेगळा. विठाला 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 ए साईड म्हणजे आळंदीची आणि बी साईड म्हणजे इंदोरीकराची. जाऊ दे, मी बी साईडमध्ये जाणारच नाही, कारण मी ए साईडमधला बुवा आहे, मी आळंदीचा बुवा आहे. वस्तूचा किंवा व्यक्तीचा परिचय हा 3 गोष्टींनी होतो. म्हणजे पहिल्या चरणाला आपल्याला पूरक ही गोष्ट मिळेल. 1, त्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा स्वभाव कळावा लागतो. 2, त्याची वाणी कळावी लागते. आणि 3, त्याच्या रूपाबद्दल आपल्याला परिचय व्हावा लागतो. अभंगामध्ये रूप शब्द आलाय म्हणून रूप घेतोय. आवड हे रूप. काय काय बोललो मी महाराज? 1 तर त्याच्या स्वभावाचा परिचय पाहिजे, 2 त्याच्या वाणीचा परिचय पाहिजे आणि 3 त्याच्या रूपाबद्दल परिचय पाहिजे. का हो? एखाद्याचा स्वभाव असा असतो महाराज, असा स्वभाव राहतो, तो काहीही करा जात नाही, बरोबर ना. जुने कीर्तनकार मंडळी सांगायचे, म्हणजे कुत्र्याची शेपटी एकानं 6 महिने पाईपमध्ये बांधून ठेवली होती. किती महिने? तुम्हाला माहिती वाटतं. काय झालं पुढे? 6 महिन्यानंतर जेव्हा पाईप बाजूला काढला तेव्हा कुत्र्याची शेपटी सरळ झाली होती नव्हती. तुम्ही जागे आहेत ना? झाली होती का? झाली नव्हती? अहो असं म्हणतात, कुत्र्याची शेपटी किती दिवस पाईपमध्ये ठेवा ती कधी सरळ होत नाही. दुर्जन माणसांना किती शिकवण्याचा प्रयत्न करा ते सज्जन कधीच होत नाही. सांगणारे मरतात
पण ते मात्र ऐकत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गेलो सांगता सांगता. आम्ही वैकुंठाला गेलो, माऊलींनी समाधी घेतली, पण लोकांनी मात्र ऐकलं. लोक ऐकतात पण ऐकत नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याकडं म्हण असेल किंवा नसेल पण सांगून जातो. असं म्हणतात, जित्याची खोड मेल्याशिवाय जात. आहे का तुमच्याकडं म्हण? आमच्या घाटावर आहे. म्हणजे आमच्या घाटावर माणसं मेल्यावर जाळतात. इकडं जिवंतपणी म्हणजे तुमचं आणि आमचं सारखंच आहे. आमच्याकडे मेल्यावर, इकडे मेल्यावर जाळतात. म्हणजे माझी भाषा तुम्हाला कळते असं मला वाटते. ऐका, जित्याची खोड जर मेल्यावर जात नसेल तर माणसाचा स्वभाव सुद्धा मरेपर्यंत जात नाही. एखादा शांत स्वभावाचा असेल ना, त्याचा शांतच स्वभाव राहणार. एखादा वात्रट स्वभावाचा असेल, त्याचा वात्रट स्वभाव किती बदलण्याचा प्रयत्न करा तरी महाराज तो जात नाही. माकड माहिती आहे तुम्हाला? वानर. रामायणामध्ये प्रभू रामचंद्राला जे कामी आलं होतं त्याला काय म्हणतात? वानर. वानर वानर पहा, ते वानर होते तरी वानर झाले. आपण नर असून सुद्धा वानर झालोय. मराठी भाषा नाही कळाली? ते वानर असून नर झाले आणि आपण नर असून सुद्धा वानर झालोय. वानराला कितीही तुम्ही शांत करण्याचा प्रयत्न करा, ते वानर एका जागी शांत बसत नाही. महाराजांचं प्रमाण आहे. द्या स्वर, थांब द्या. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या. योगे झाला पाग्या, योगे झाला पाग्या. झाला पाग्या, त्यांचा झाला पाग्या. त्याचा येळकोट राहिना, येळकोट राहिना, त्याचा येळकोट राहिना. त्याचा येळकोट राहिना. मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. जाईना, स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना. आधी होता वाग्या, दैव योगे झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव कुणाचा जात नाही महाराज, कुणाचा जात नाही. म्हणून स्वभावाबद्दल परिचय पाहिजे. दोन मित्र जर असतील ना महाराज, कालांतराने ते मित्र एकमेकाचा स्वभाव ओळखून घेतात. बरोबर ना? ते म्हणतात, अहो 10 वर्ष आम्ही एकत्र राहिलोय, त्याचा स्वभाव मला A to Z माहिती आहे. हा लबाड आहे का चांगला आहे हे 10 वर्षानंतर कळालंच ना. हो, माणूस स्वभावानं त्याचा परिचय होतो. 2, माणसाच्या वाणीनं त्याचा परिचय होतो. वाणीनं परिचय. माणसाची वाणी एवढी गोड असली पाहिजे का त्या वाणीनंच माणसाचा परिचय समाजाला झाला पाहिजे. मी फक्त बोलण्याची क्रिया करतो, तुम्ही बसल्या बसल्या ती व्यक्ती ओळखू शकता का ही व्यक्ती कोण होऊन गेली म्हणून. मी फक्त बोलत राहतो, तुम्ही लगेच ओळखू शकाल महाराज. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये समाधी घेतली आणि संपूर्ण वारकरी संप्रदायाला ज्ञान प्रबोधन करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. काय म्हटलं मी? आलं का तुमच्या लक्षात? नाही? कोण होऊन गेले? शबास शबास. कोण होऊन गेले? शबास. वैकुंठवासी वारकरी संप्रदायातले अधर्यू बाबा महाराज सातारकर. वाणीनं परिचय झाला त्यांचा, वाणीनं परिचय. काही दिवसापूर्वी ते दिवंगत झाले, वैकुंठवासी झाले. वारकरी संप्रदायाची फार मोठी हानी झाली बरं का. आज तेवढा स्वरबद्ध तालबद्ध कीर्तन करणारा बुवा आत्ता तरी मला पाहायला भेटत नाहीये. एक वाक्य सांगून जातो. सातारकरांच्या फीबद्दलच लोकांनी चर्चा केली, सातारकरांच्या मानधनाबद्दल लोकांनी चर्चा केली, पण खरे सातारकर मात्र समाजानं जगापुढं आणून दिले नाही. ही संप्रदाय सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. तुम्हाला माहिती आहे का, जे सातारकर कीर्तनाचे 1 लाख रुपये घेत होते त्यांचा त्याग किती मोठा होता. अरे चालू कीर्तनामध्ये त्यांच्या मुलाला माईकचा शॉक लागला आणि माईकचा शॉक लागल्यानंतर एकुलता एक चैतन्य नावाचा पोरगा जाग्यावरती गतप्राण झाला, तरी सुद्धा कीर्तनच्या महात्म्यानं बंद केलं नाही. त्या महात्म्याचं नाव आहे बाबा महाराज सातारकर.
आपण काय देणार महाराज त्यांना? या मोठ्या व्यक्तींना आपण काय देणार? त्यांचे विचार घ्या, त्यांचा त्याग घ्या. समाज या कीर्तनकारांचा त्याग नाही घेत, समाज कीर्तनकारांचा भोग पाहतोय. विठाला 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 भगवान की जय. विठाला विठाला विठाला. माणसाच्या बोलण्यावरून कळायला पाहिजे ही व्यक्ती कशी आहे ती. असं म्हणतात, झाड जाणीजे फुले आणि माणूस जाणीजे बोले. बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. आपली वाणी एवढी चांगली ठेवली पाहिजे का त्या वाणीनं कोणाच्या तरी हृदयाला छिद्र नाही पडलं पाहिजे. थोडं विज्ञान सांगतो मी तुम्हाला. डॉक्टरांचं असं मत आहे, आपल्या या संपूर्ण बॉडीमध्ये जीभ ही अशी आहे, तिला काहीही जरी इजा झाली तरी कुठलाही औषध न घेता, मलम न लावता ती जीभ लवकर बरी होऊ शकते. असा एकच शरीरामध्ये पार्ट आहे. कोणता? बोला बोला, कोणता? जीभ. हे डॉक्टरांचं मत झालं, पण आमचं अध्यात्म असं सांगते, अरे या जिभेनं एखाद्याच्या हृदयावर जर घाव घातला तर तो घाव उभे आयुष्यभर कोणत्याच मेडिसिननं रिपेअर होत नाहीये. एवढी खतरनाक ही जीभ आहे. म्हणून माणसानं दोन गोष्टी सांभाळा. माणसानं म्हणण्यापेक्षा महिला वर्गाला सांगतोय मी, महिला मंडळ, तुम्ही दोन गोष्टी सांभाळा. एक वाणी आणि दुसरं म्हणजे पाणी. विठाला 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 विठाला. तुम्ही वाणी आणि पाणी सांभाळलं ना, तुमच्या जीवनामध्ये कसलीच भीती नाही. ग्रामपंचायतचे सकाळी नळ येतात, बरोबर ना? तुमचं पाणी भरून जर झालं असेल तर त्याचा कॉक बंद करा, नळाचा नळ बंद करून टाका. पण काही काही महिला फार खमंग राहतात. शेजारणीला तर पाणी भरूच देत नाही, पण उरलेली ती पाण्याची चालू नळी महाराज गटारीमध्ये सोडून देतील, पण दुसऱ्याला पाणी भरू देणार नाहीये. माझ्या दारात नळ आहे, मी काही करील, ती बचत गटाची अध्यक्षच राहते. तिची मर्जी, मेरी मर्जी, मी काहीही करू शकते. अरे दादांनो, जा कधीतरी मराठवाड्यामध्ये. मी थोडी सामाजिकता आपल्या पुढं मांडतोय. मराठवाड्यामध्ये जा. आत्ता सध्या नोव्हेंबर डिसेंबर महिना चालू आहे. या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि नांदेड हे असे काही जिल्हे आहेत का त्या जिल्ह्यांमध्ये आत्तापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली. आत्तापासून प्यायला पाणी नाही. कधी त्यांच्याकडे पहा, त्यांनी पाणी जपून वापरले. आपल्याला आहे मुबलक प्रमाणामध्ये पाणी. माणसानं पाणी सांभाळावं. आणि दुसरी गोष्ट, माणसानं वाणी सांभाळली पाहिजे. रामायण आणि महाभारत हे दोनही ग्रंथ फक्त वाणी बिघडल्यामुळंच घडल्या गेलेले आहेत. बिघडली आणि घडली, वाणी बिघडली म्हणून रामायण महाभारत घडलं. विठाला 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 विठाला. महाराज, सीतेची फक्त पंचवटीमध्ये एकदा वाणी बिघडली. प्रसंग माहिती आहे तुम्हाला, विस्तार करत नाही. ज्यावेळी 14 वर्षाचा वनवास भोगण्याकरिता राम, लक्ष्मण, सीता हे पंचवटीमध्ये आले. रावणानं मायावी साधूचं रूप घेऊन मारीच मामाला बरोबर हरिण म्हणून आणलं. सीतेची नजर मायावी हरणावरती गेली. आता ते हरिण कशाचं होतं? बोला. माझं बोलणं जास्त फास्ट होतंय का? माझ्या आडनावात गती असल्यामुळं मला गती जास्त आहे. आडनाव गतीर आहे ना, मग गती पाहिजेच ना मला. सुवर्णमृग. सुवर्णमृग किंवा सोन्याचं हरिण म्हणा शुद्ध मराठीमध्ये, बरोबर ना? सोन्याचं हरिण होतं, पण ते खरं होतं का खोटं होतं? कसं होतं? मायावी होतं, खोटं होतं. मला वाटतं देवाची बायको जिथं खोट्याला भुलली तिथं बुवाची बायको का भुलणार नाही? अहो, देवाच्या बायकोला सोन्याचा मोह आहे तर बुवाच्या बायकोला का राहणार नाही? म्हणून तर घरी गेलो, आमची पाकिटं बँकेत जप्त होतात. नाही कळालं, जाऊ द्या. आमचं लॉकर म्हणजे तिकडं आहे. विठाला 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 विठाला. म्हणून तर आम्हाला आमच्या घरचा परिचय करून द्यायचा असला तर आम्ही म्हणतो या आमच्या गृहमंत्री आहेत.
सीतेनं मायावी हरिण पाहिलं, नजर गेली त्या हरणाकडे. रामाला सांगितलं या हरणाची चोळी करून पाहिजे. माऊली मला एक सांगू द्या तुम्हाला, अरे जिनं राजवैभव सोडून पतीच्या बरोबर 14 वर्षाचा वनवास स्वीकारलाय, तिची नजर सोन्यावर जायला काही कारण होतं का? काही गरज होती का? गेलं महाराज. खरं तर बापाच्या घरी सुद्धा ती लाडाकोडानं वाढलेली सीता जनकाच्या घरी, बरोबर, आणि सासऱ्याच्या घरी आली. जिला पती जो मिळाला तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. राजा दशरथ आज राजाच्या कुळामधला अत्यंत शीलवान, कुलवान आणि श्रीमंत घराण्यामधला अयोध्या नगरवासी म्हणजे राजा दशरथ होता. त्याची सून नाही, परंतु पती बरोबर संकटात पती आहे मग ती सुद्धा निघाली होती. खरं तर कैकेयीनं वनवास हा फक्त रामाला दिला होता, पण त्याच्याबरोबर लक्ष्मणही निघाला आणि अजून कोण निघाली? सीता निघाली. सीतेला सांगितलं अयोध्यावासियांनी, अगं सीता तू जाऊ नको वनवासाला, तुला नाही वनवास दिला आम्ही, वनवास फक्त आम्ही रामाला दिलाय. पण सीता म्हटली असं होणार नाहीये. अरे जिथं माणूस जात असेल तिथं त्याची सावली जाईल, जिथं राम जात असेल तिथं त्याची सीता गेल्याशिवाय राहणार का हो? आता तुम्ही कीर्तनाला आले, तुमची सावली तुम्ही घरी ठेवून आले का? घरी ठेवून आले नाही. जशी माणसाबरोबर त्याची सावली कायम असते तशी रामाबरोबर त्याची सीता कायम राहते. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. कधी मांडगुळकरांनी गायलेले बरं काही गीत रामायणामध्ये. रामाबरोबर सीता पंचवटीत आली, राम गेला मायावी हरणाच्या मागं. लक्ष्मणाला रेषा आखून दिली, सांगितलं आई साहेब या रेषेच्या बाहेर जाऊ नका. मी भगिनी वर्गांना सांगू इच्छितो, लक्ष्मणानं जी रेषा आखली होती ना ती लक्ष्मण रेषा नव्हती ताई, ती मर्यादेची रेषा होती. कशाची? मर्यादेची. ज्या दिवशी या कलियुगामध्ये मृत्यूलोकामध्ये स्त्रिया मर्यादेची रेषा ओलांडतील त्या दिवशी रावण आल्याशिवाय राहणार नाही आणि सीतेला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. आजही कोपर्डीसारखा बलात्कार प्रकरण होत नाही का? आजही स्त्रियांवरती मुलींवरती अत्याचार अनाचार होत नाहीयेत का? होतात. आजही रावण आहे महाराज. तुम्हाला वाटतं का रावण गेलाय म्हणून? दरवर्षी दसरा साजरा कशा करता करावा लागतोय? अरे अजूनही कलियुगामध्ये रावण जिवंत आहेत आणि त्या रावणांना मारण्याकरताच आपल्याला दसरा साजरा करायचा आहे. दसरा म्हणजे आपला चेहरा हसरा ठेवण्याकरता आहे. विठाल 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 हरि विठाल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. विठाल 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 विठाल. झालं असं, सीतेनं मर्यादेची रेषा ओलांडली आणि लंकेमधला रावण आला आणि सीतेला घेऊन गेला. माझा विषय संपला. स्त्री ज्या दिवशी वाणी बिघडवते ना, तिनं लक्ष्मणाच्या बरोबर भाषांतर करत असताना बोलत असताना एकच वाक्य बोलली, लक्ष्मणा अरे तुझी नजर माझ्यावरती आहेस, राम निघून जावा आणि मी एकांतात तुझ्या बरोबर सापडावी ही कुटील भावना तुझी आहे, म्हणून तू रामाकरता जात नाहीयेस. वाणी बिघडली ना, वाणी बिघडली आणि त्याचा परिणाम पुढं सगळं रामायण घडलं. महाभारतातलं तसं सांगतो ना. दुर्योधन रस्त्यानं चालला होता, त्या इंद्रप्रस्थ दरबारामध्ये अशी रचना केली होती, जिथं फरची असेल लादी असेल तिथं पाणी असायचं आणि जिथं पाणी आहे तिथं लादी किंवा फरची सारखं दिसायचं. हा धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन चालत होता आणि चालता चालता त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. मला वाटतं माणूस सायकलवरून पडू द्या किंवा असं ठेच लावून खाली पडू द्या, आपल्या अंगाला किती लागलं हे माणूस पाहतच नाही. माणूस काय पाहतो? तुम्ही सायकल चालवली वाटतं, चालवली ना सायकल? मग सायकलवरून पडल्यानंतर माणसं काय पाहतात? मला कोणी पाहिलं का नाही हेच पाहतात. दुर्योधनाने ते पाहिलं. वरती गच्चीमध्ये गॅलरीमध्ये उभी होती कोण? पांडवांची पत्नी द्रौपदी. एकच वाक्य बोलली, जीभ बिघडली महाराज, वाणी बिघडली आणि परिणाम सगळा महाभारत घडला. काय बोलली? आंधळ्याची पोरं आणलीच.
आंधळी. काही गरज होती का बोलायची? एवढ्या वाक्यानं भर सभेमध्ये तिला ओढत यावं लागलं. भरी सभा मो द्रौपदी ठारी, ओ लाखो राज हमारी, गोवर्धन गिरधारी, गिरधारी गोवर्धन गिरधारी, तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरधारी, गिरधारी गोवर्धन गिरधारी, गिरधारी गोवर्धन गिरधारी. भरी सभा मो द्रौपदी ठारी. भर सभेत ओढून आणण्याचं कारण एकच, तिची वाणी बिघडली. माणसाचा परिचय त्याच्या स्वभावानं होतो, माणसाचा परिचय त्याच्या वाणीनं होतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात कसं बोललं पाहिजे. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं माणसानं बोलावं. बोले ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोळे, असं बोललं पाहिजे माणसाने. असं बोलावं का आपल्या बोलण्यानं कोणाच्या काळजाला घर नाही झालं पाहिजे. शुद्ध बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. बोलणं शिकावं ज्ञानोबा तुकोबांकडून. म्हणून पांडुरंगाचा परिचय स्वभावानं करून दिला, पांडुरंगाचा परिचय वाणीनं करून दिला, आणि पांडुरंगाचा परिचय रूपानं करून दिला. एक प्रमाण घेतो आणि हा विषय पूर्ण करतो. का हो, पांडुरंग परमात्म्याचा स्वभाव हा कसा आहे सांगा ना जरा. महाराज म्हटले या पांडुरंगाचा स्वभाव कसा आहे. इतका कृपाळू आहे, इतका कृपाळू आहे. देवा तू आमुचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ दीनवत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालविशी, तुझ लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता, पुरवी निरविसी संता, नव्हे विसंबिता धीर तुझ. हो, देवाला ही सगळी चिंता लागलेली असते. म्हणून परमात्म्याचा स्वभाव हा लवकर कळायला पाहिजे. महाराज म्हणतायत द्यास ऐसा भक्तांचा कृपाळ, त्याचा कृपाळू स्वभाव. महाराज म्हणतायत ऐसा भक्तांचा राव, त्याचा कृपाळू स्वभाव. किती कृपाळू आहे. छोटंसं उदाहरण सांगतो. प्रल्हाद हा राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला, हिरण्यकश्यपूच्या कुळात जन्माला आलेला, पण त्या प्रल्हादाला 11 मारण्याचे प्रयोग बापानं केले. मला वाटतं बापाच्या विरोधात पहिला फॉर्म भरणारा गडी म्हणजे प्रल्हाद असेल. हे लवकर कळेल तुम्हाला. बापाच्या विरोधात राहणारं पोरग जन्माला आलं. बुवा हे असं होतं बरं कधी कधी. बाप असतो गाणारा आणि पोरगा होतो पिणारा. कधी पोरगा असतो गाणारा आणि बाप असतो पिणारा. घडलेल्या घटना आहेत महाराज. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक नामांकित कीर्तनकार आहेत, आणि नामांकित कीर्तनकाराचा पोरगा सुद्धा नामांकित बेवडा आहे. लक्षात ठेवा. आमचं मगाशी बोलणं झाले. कीर्तनकारांनी समाज सुधारवण्याच्या जास्त भानगडीत पडू नका. कीर्तनकारांनी अगोदर त्यांची घरं सुधरवा. विठाला विठाला नाही तर त्या म्हणीप्रमाणे आपलं जीवन होऊन जाईल. जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण. अशा बऱ्याच घटना झालेल्या आहेत. लाईव्ह पोझिशन आहेत महाराजा. फक्त आम्ही नावानिशी तुम्हाला सांगू शकत नाही. हो, लोकांना सुधारवण्याच्या भानगडीत पडू नका. आपुली आपण करा सोडवण. आपलं आपण पहा. कशाला जगाचं पाहता महाराज. आपली सुधारणा करून घ्या. आपलं गुडविल वाढवा. आपलं स्टेटस बनवा. अलीकडं पोरं मोबाईलला काय ठेवतात? स्टेटस ठेवतात, बरोबर ना पोरांनो. मोबाईलला स्टेटस ठेवण्यापेक्षा जगातल्या सगळ्या मोबाईलवरती आपलं स्टेटस राहावं असं कर्म माणसानं केलं पाहिजे. मी बऱ्याच वेळेला स्वामी विवेकानंदांचा आदर्श दिलाय. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले.
यांनी आपल्या जीवनामध्ये कर्माला प्राधान्य दिले. कर्माला, माणसाच्या जीवनामध्ये कर्माचं वर्म ज्याला समजलं तो समाधीपर्यंत पोहोचू शकतो. विठाला विठाला जगामध्ये, वर्ल्डमध्ये गीतेचं तत्वज्ञान पांडुरंग शास्त्री आठवल्याने इतकं कोणीच पोचवलं नाही. तिथं आम्ही सुद्धा कमी पडलोय महाराज. का? स्वाध्याय परिवाराच्या प्रणेत्यानं दादाजींनं आपल्या जीवनामध्ये जी भक्ती फेरी केली, भाव फेरी केली, लोकांना जे प्रबोधित केलं, जनजागृती केली, ती निष्काम कर्मानं केली. त्याच्याबद्दल 1 रुपया सुद्धा मोबदला घेतला नाही. आणि आम्ही पाकिट ठरवूनच कीर्तनाला येतो. आम्ही मानधन सांगितल्याशिवाय गायनाला जाऊ शकत नाही, मृदंग वाजू शकत नाही, कीर्तन करू शकत नाही. ही सध्या वारकरी संप्रदायामधली शोकांतिका आहे. विठाला विठाला काय आपला परिचय समाजाला, आपण स्टेटस कसं तयार करणार? आपलं कर्मच असं ठेवा, आपला प्रामाणिकपणा एवढा चांगला ठेवा का समाजानं आपला आदर्श घेतला पाहिजे. सुरुवातीला मी बोललो होतो हा भारत देश संस्कृती प्रधान देश कसा आहे. पोरांनो, खास तुमच्याकरता सांगतो, तरुणांकरता, किती संस्कृती प्रधान देश आहे. काय या भारताचा आदर्श इतर देशांनी घेतला पाहिजे. आत्ता घडलेली घटना आहे महाराज. मागच्या आठवड्यामध्ये वर्ल्ड कप झाला ना, मागच्या आठवड्यात मॅच झाली ना. कुठं झाली? गुजरातला झाली. म्हणा ना मोदींकडे झाली. मेरे प्यारे भाइयों और बहनों, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. भारतानं 10च्या 10 सामने जिंकले. सरते शेवटी फायनलला भारत गेला. आणि ऑस्ट्रेलियाबरोबर खेळत असताना तिथं भारताला थोडी हार पत्करावी लागली. बरोबर ना? इंडिया हारली. इंडिया हारल्यानंतर आणि ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर काय परिणाम झाला, जरा संस्कृतीचा त्या ठिकाणी धांडोळा घ्या. 1983 साली कपिल देव आपल्या टीमचे कप्तान होते. त्यांनी वर्ल्ड कप घेतला होता, तेव्हा तो डोक्यावर घेतला होता. 2011 महेंद्रसिंग धोनी कप्तान होते, वर्ल्ड कप जिंकला, त्यांनीही डोक्यावर घेतला होता. आणि 2023 ऑस्ट्रेलियावाल्यांनी वर्ल्ड कप जिंकला, तो पायाखाली तुडवला. याच्यावरूनच कळतं त्यांची लायकी काय असेल ती. भारतातल्या क्रिकेटरांनी, भारतातल्या खेळाडूंनी वर्ल्ड कप हा डोक्यावर उचलून घ्यावा. याचं कारण आहे भारतातली संस्कृती ही डोक्यावर घेण्यासारखी आहे. आणि परकीयांनी वर्ल्ड कप पायाखाली तुडवावा. याचा अर्थ परकीयांची संस्कृती ही पायाखाली तुडवण्यासारखीच आहे. तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या. आता मलाही तपासावं लागेल ना की तुम्ही भारतातले का ऑस्ट्रेलियातले आहेत. म्हणजे तुम्हाला आपल्या देशाविषयी स्वाभिमान सुद्धा नाहीये, आपल्या संस्कृतीविषयी स्वाभिमान सुद्धा नाहीये. अवघड आहे तुमचं. मला लवकर मोदी साहेबांकडून इथं विमान बोलवावं लागेल. जसं आमच्या मुंडे गावात सरपंचांनी विमान आणलं होतं ना. आले ओघानं तर देतो सांगून. आता विठाला 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 विठाला. आमचं मुंडेगाव सगळ्यात पुढे आहे महाराज. परमार्थात पुढं, कुस्त्यांमध्ये पुढं, शर्यतींमध्ये पुढं आणि राजकारणात सुद्धा 1 नंबर आहे. महाराष्ट्रामध्ये 28,000 ग्रामपंचायती आहेत. 28,000 ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याच ग्रामपंचायतीला सरपंचानं हेलिपॅड आणलं नव्हतं, हेलिकॉप्टर आणलं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये ते फक्त एका हायटेक सरपंचानं केलंय. त्याचं नाव आहे चंद्रकांत सीताराम गतीर आणि तो मुंडेगावचा सरपंच आहे. अन्नाडे महाराजांचं आमचं मगाशी बोलणं झालं. म्हटलं एक वेळ लोकसभा, विधानसभा बरी, पण ग्रामपंचायत बरी नाही. ग्रामपंचायत फार अवघड आहे महाराज. आणि अशाही ग्रामपंचायतमध्ये हेलिकॉप्टर आणणं, 11ची बॉडी सांताक्रूजवरून मुंडेगावला ट्रान्सफर करणं, हे त्या काळामध्ये फार अवघड होतं. ते करण्याचं काम धाडस मुंडेगावनं केलंय, म्हणून यांची मुंडी शाबूत आहे. शिर सलामत पगडी विठाला विठाला. विठाला
विठ्ठल 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 विठ्ठल. विस्तार खूप झालाय, 11 वाजलेत. मला फक्त पांडुरंगाचा स्वभाव सांगू द्या. त्याचा स्वभाव हा कृपाळू स्वभाव आहे. महाराज म्हणतात किती कृपाळू आहे. अरे भगवान परमात्मा एवढा कृपाळू आहे. चोरट्या जो राहतो त्याला मोठा त्या ठिकाणी गुणवान करतो आणि जो गुणवान आहे त्याला प्रसादाला नेतो. हा भगवान परमात्म्याचा कृपाळूपणाच म्हणावा लागेल ना. पुण्यवंत पाताळ लोकी, दरिद्र तो भाग्यवंत, चोरट्याचा बहुमान. हे जाऊ द्या. ज्या कार्तिक स्नानाच्या निमित्तानं आपण हा भक्ती उत्सव नामसप्ताह करतोय, काकड्यामध्ये आपण जे अभंग गातोय ना महाराज, उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती, दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी, चर्म रंगू लागे कबीराच्या संगे. हा सगळा त्याचा कृपाळूपणाच आहे. हा त्याचा स्वभावातला दयाळूपणाच आहे. म्हणून महाराज म्हणतात तो पांडुरंग स्वभावानं सुद्धा फार कृपाळू आहे. चला त्याची वाणी कशी आहे भागवत सांगते. मधुर गीरयाम वल्म वाक्ययाम. त्याचं मधुर त्या ठिकाणी बोलणं आहे आणि वाक्य ही अत्यंत स्वर मधुर आहेत महाराज. त्यानं ज्या बासरीमध्ये फुंकर मारली ना, त्या बासरीमधून सुद्धा गोड असा नाद बाहेर पडतो ना. ऐकून वेणूचा नाद लागला नामाचा, तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडता काणी, विवळ झाले अंतकरणी मी घर धंदा विसरले. आहार सावळिया कशी वाजवली मुरली, आहार सावळिया कशी वाजवली मुरली, आहार सावळिया कशी वाजवली मुरली, आहार सावळिया वाजवली मुरली मुरली. मध्यम मध्ये जणू काही कृष्णानं मुरली वाजवावी. आता हे तुम्हाला कळेल मध्यम म्हणजे काय. मध्यम बरोबर आहे. किंवा सध्या युट्यूबला फार गाजलेली गवळण आहे कैलास पवारांची. हा त्या कृष्णानं बासरी वाजवावी. जशा शिवनेर मधल्या महिला मंडळ भक्ती उत्सवामध्ये तल्लीन व्हाव्या, तशा गोकुळामधल्या त्या गोपिका कृष्णाच्या बासरीनं स्वतःचं जीवन विसरून जात होत्या. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत लगा ले, चरणों में ले ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले हो बंसी वाले हो बंसी वाले. वो तो राधा हो गई बदनाम रे. हे राग जे आहेत ना महाराज अत्यंत सुमधुर आहेत बरं का ऐकण्याकरता. त्याच्यामध्ये जेवढा गोडवा आहे ना तो गोडवा इतर संसारामध्ये कशातच नाही आहे. म्हणून गोपिका त्या सगळं चित्त विसरून जात होत्या. संगीत है ईश्वर की देन, हर स्वर में बसे है राम. संगीत है ईश्वर की देन, हर स्वर में बसे है राम. रोगी जब राग सुने तो रोगी को भी मिले आराम. ही ताकद आहे वारकरी भजनामध्ये. ही काकड्यामध्ये ताकद आहे, काकड्यामध्ये. म्हणून माणसानं काकड्या करता उठलं पाहिजे. पण आज ज्यावेळी आमचा काकडा चालतो त्यावेळी बरेच लोक वाकडेच राहतात. कुठं गोधडीमध्ये झोपलेले राहतात महाराज. ज्या संस्थेमध्ये मी शिकलोय ना वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, बंकट स्वामी महाराज होऊन गेले. पंढरपुरामध्ये याच कार्तिकी महिन्यात काकडा चालायचा. पुण्यामधला त्या काळातला बालगंधर्व गायनातला बादशाह, तो गायनातला बादशाह बालगंधर्व बंकट स्वामी महाराजांचा काकडा ऐकण्याकरता पहाटे 4 वाजता पुढे जाऊन बसत होता. ही ताकद वारकरी भजनामध्ये आणि बंकट स्वामींच्या भजनामध्ये होती. ज्याचं जीवन निष्कलंक राहतं ना दादा,
निष्कलंक माणसाच्या वाणीचा प्रभाव हा समाजाच्या अंतकरणावर पटलावरती जरूर पडत असतो. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. देवाचे 3 प्रकारचे परिचय मी तुमच्या पुढे देत आलोय. देवाचा स्वभाव पाहिलाय कृपाळू, देवाचं बोलणं आहे अत्यंत गोड, आणि देवाचं रूप कसं आहे. महाराज म्हणतात देवाचं रूप हे अत्यंत सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणी, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा. लता दिदींनी गायलेलं पांडुरंग कांती दिव्य तेज रत्न किळ फाकती एवढा देव सुंदर आहे, एवढा देव सुंदर आहे. त्या देवाला पाहण्याकरता आपण सगळे पुढे जरी गेलो, सरसावलो, तरी तो पांडुरंग परमात्मा नित्य नूतन आणि नवीन आपल्याला दिसत राहतो. ही त्याची विशेष प्रकारची छटा सौंदर्याबद्दल आहे. त्याचं रूप सुंदर आहे. म्हणून महाराज म्हणतात तो स्वभावानं चांगला आहे, तो वाणीनं चांगला आहे, आणि तो रूपानं चांगला आहे. आणि तुकोबाराय म्हणतात असा तो परमात्मा मला आवडतो आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. पहिलं चरण पाहिले, मधलं विठोबा रुक्माई भजन घ्या, हातानं टाळी वाजवा आणि मुखानं परमात्म्याचं नामस्मरण. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठ्ठल भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. टाळकरी टाळकरी खाली बसा टाळकरी. हा पखवाज विठोबा 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 ही आपली मधली सुट्टी झाली, म्हणजे अजून निम्म चालणार आहे असं नाही बरं. थोडे 2-5 मिनिटं घेणार आहे मी पुढे. 9:15 आपलं कीर्तन उभं राहिले, चालू झाले. थांबायचं आहे मला 11:15. कारण मी 2 तास पूर्ण घेणार आहे. मी माझं काम करणार आहे. आगे आगे देखो होता है क्या. ऐका. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. जगामध्ये असा एकही मनुष्य नाही का त्याला आवड नाही. सोपं बोलतो, इथं मांडवात जेवढे आहेत ना महाराज, प्रत्येकाला काही ना काही कशाच्या तरी आवड आहेच. काहींना चांगलं आवडतं, काहींना वाईट आवडतं, काहींना काहीच आवडत नाही. ही सुद्धा त्यांची काय आहे. हा म्हणजे तुम्ही 4G ऐकताय. एखाद्याला म्हटलं महाराज मला काहीच आवडत नाही, ही सुद्धा त्याची काय झाली, आवडच झाली. म्हणजे आवड नाही असा मनुष्य तुम्हाला सापडणार नाही. काही ना काही आवडतं. मला वाटतं काहीतरी आवडण्यापेक्षा संतांना जे आवडले ते आवडले पाहिजे. काहीतरी आपल्या मनाच्या मार्गाने जाण्यापेक्षा मनोमार्गे गेला तेथेची मुकाला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. कुणाच्याही मार्गाने जाण्यापेक्षा संतांच्या मार्गाने जा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. आता आपण आळंदीला प्रस्थान करणार आहोत बरोबर ना.
गावोगावी पंचक्रोशीतून विभागातून आपल्या दिंड्या ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याकरता मार्गस्थ होणार आहेत. मंडळी, जायचं असेल तर संतांच्या गावाला जा किंवा देवाच्या गावाला जा. जाशी तरी जाई संतांची या गावा, होईल विसावा तेथे तुझला. जाऊ देवातिया गावा, जाऊ देवातिया गावा, जाऊ देवाचिया गावा, जाऊ देवाचिया गावा. देव देईल विसावा, देव देईल विसावा. जाऊ देवाचिया गावा, जाऊ देवाचिया गावा, गावा. वा, देवाच्या गावा जाऊ, जाऊ देवाच्या गावा, देव देईल विसावा. पुढे काय? देवा सांगू देव निवारील. मंडळी, माझं असं सांगणं असेल तुम्हाला, तुम्ही शेजाऱ्याला आपलं सुख दुःख सांगू नका, भाऊबंधांना तर अजिबात सांगू नका. भाऊबंद म्हणजे कोण? तुम्हाला व्याख्या माहिती आहे का भाऊबंधांची? जे जिवंतपणे सुखानं जगू देत नाहीत आणि मेल्यावर त्यांच्याशिवाय मारता येत नाही, त्यांना काय म्हणा? बरोबर आहे ना? जिवंतपणे बिचारा कधीच भावाला सुखानं जगू देणार, याचा बांधकोर त्याची जमीन हडप कर. बरोबर ना? आयुष्यभर हेच चालतं. आणि मेल्यावर त्याच्याशिवाय खांद्यावर जाता येत नाही. सुतक धरायला कोण राहतात? भाऊबंदच राहतात. भाऊच राहतो ना. जिवंतपणे सुखानं जगू द्यायचं नाही आणि मेल्यानंतर त्यांच्याशिवाय मरता येणार, यांना म्हणा कौरव पांडव, यांना प्रत्येकाची भाऊबंदकी म्हणा. भाऊबंधांना सुख दुःख नका सांगू, स्वैर्या धायऱ्याला तर अजिबात सांगू नका. सांगायचं असेल तर देवाला सांगा. तुम्ही मला का हो महाराज, हो बुवा, तुम्ही म्हणता भाऊबंध नाही सांगायचं, स्वैर्या नाही सांगायचं, शेजाऱ्याला नाही सांगायचं, का नाही सांगायचं? त्याचं उत्तर आहे का? अहो, शेजारी पाजारी स्वैर्य धारे भाऊबंद आपलं ऐकून घेताना आपल्यासमोर रडतात आणि दुसऱ्या पुढं सांगत असताना खदा हसून हसून सांगतात. आपलं दुःख ज्यावेळी आपण त्याला सांगतो त्यावेळी रडण्याचं नाटक करतात ना. ज्यावेळी दुसऱ्याला ते दुःख सांगतात त्यावेळी मीठ मिरची लावून खदा हसून सांगतात महाराज. म्हणून शेजाऱ्याला भाऊबंधांना नातेवाईकांना नका सांगू, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, जाऊ देवाची गावा. बाळासाहेब वाईकर. भगवान परमात्म्याकडे हे सगळं गारणं सांगत चला. महाराज म्हणतात तो परमात्मा आम्ही जीवनामध्ये आवडीचा ठेवले. आवडे निरंतर ह्याची ध्यान, ते आम्हाला निरंतर आवडतं. ते ध्यान म्हणजे रूप निरंतर आवडतं. कोणतं? हे पांडुरंगाचं. आवडे हे रूप, गोजिरे सगुण. याच्याबद्दल विचार करूया आणि आता उपसंहाराकडे जाण्याचा प्रयत्न करूया, समारोपाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. गोजिरा आणि सगुण. गोजिरं म्हणजे काय? दिसण्याकरता अत्यंत विलोभनीय, त्याला गोजिरं म्हणतात. आणि सगुण म्हणजे काय? ज्याच्याकडे काहीतरी विशेष प्रकारचे गुण आहेत त्याला सगुण म्हणतात. गुणेने सह इति सगुणः. गोजिरं म्हणजे साजिरे गोजिरे रूप मनोहर. पांडुरंगाचं वर्णन असं केलं. ऐकत राहा. देवाचं रूप इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्र त्या नदीतून केवट हा प्रभू रामचंद्राला पहिले तीराला नेत होता तेव्हा त्या नदीमधले मासे सुद्धा प्रभू रामचंद्राचं रूप पाहण्याकरता होडीच्या वरती असे उड्या मारत होते. कशा करता? देवाचं रूप पाहण्याकरता. गोकुळातल्या गवळणी कुठल्या ना कुठल्या निमित्तानं का होईना कृष्णाकडे यायच्या, यशोदेकडे गारणं सांगायच्या. का गारणं सांगायच्या? त्या निमित्तानं का होईना आम्हाला कोण दिसेल? कृष्ण दिसेल म्हणून ते गारणं घेऊन येत होत्या. एन केन प्रकारे भगवान परमात्मा आम्हाला पाहायला भेटला पाहिजे, ही सुप्त भावना भक्ताची असते, संतांची असते. महाराज म्हणतात ते संतांना देवाशिवाय काहीच आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनार्दन माधवी,
त्यांचा झाला नारायण नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण. मग काय काय आवडत नाही? नावडे जन, नावडे धन आणि नावडे याच्या विरुद्ध आपल्याला सर्व आवडे. बरोबर ना? आपल्याला जनही आवडे, आपल्याला धनही आवडे आणि आपल्याला माता पिताही आवडे. पण संतांना हे काहीच नावडे, म्हणून ते सर्वश्रेष्ठ ठरले. चला, तुकाराम महाराज म्हणतात तो परमात्मा सगुण आहे आणि सुंदर आहे. किती सुंदर आहे? पंढरपुराजवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे. एक स्त्री जातीमध्ये जन्माली वेश्या, तिचं नाव कानोपात्रा. ऐकून ठेवा काय सांगतोय मी. त्या कानोपात्रेनं स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान बाळगला होता. मंडळी, अभिमान हा रावणासारख्यांचा गेला तर आपला का जाणार नाही? बरोबर ना? सप्ताह कोण करतो? म्हणे मी करतो. गाव कोण चालवतो? म्हणे मी चालवतो. असे मी करणारे आतापर्यंत बरेच गेले. ते मी नाही सांगत, मी पणाने सांगणारे सांगतोय. बऱ्याच लोकांचे फुगे फुटले महाराज. कोरोनाच्या अगोदर बरेच हवेमध्ये उडत होते. जसा कोरोना आला, हवेवरचे पुन्हा जमिनीवर आले. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज मी उदाहरण सांगितलं. कोणाचं ते? किती कोटी रुपये खर्च केले? कोरोना झाला होता. महादेव दौंडकर ना, चौगुले, गडगंज श्रीमंत मनुष्य. कोरोना झाला पण नाही वाचता आलं महाराज. मला वाटतं इथं या मांडवामध्ये प्रत्येक जणाचा एक तरी नातेवाईक कोरोनानं नेलेला आहे, कोरोनाच्या मध्ये बळी पडलेला आहे. पैसा चिकार आहे आपल्याकडं, पुष्कळ आहे, पण त्या काळामध्ये माणूस वाचू शकलो नाही. हे दुर्दैव आहे माणसाचं. अहंकार करू नका, नम्रतेनं जगा. तुकाराम महाराज म्हणतात लहानपण देगा मुंगी साखरेचा. ज्ञानोबारांची ओवी सांगतो याला पुरावा म्हणून. थोरपणा परा सांडीजे, व्युत्पत्ती आघवे विसरीजे, जे जगा धाकुटी होईजे ते जवळीक माझी. नम्रता घ्या महाराज. पूर आल्यावरती मोठमोठे झाडं निघून जातात, पण एकच झाड तिथं राहतं. कोणतं? हा, महापुरे झाडे ते लव्हाळे असं. ते का? फक्त ते नम्रपणा घेतात. कलियुगामध्ये सुद्धा इथं सत्तेचा महापूर चालू आहे, इथं संपत्तीचा महापूर चालू आहे, इथं समृद्धीचा सुद्धा महापूर चालू आहे. नाही कळालं? केला इशारा जाता जाता. इथं समृद्धीचा सुद्धा महापूर चालू आहे. फक्त त्या महापुरामध्ये जर तुम्ही वाहिलात तर तुम्ही सुद्धा रावणासारखे जाल. मी फार बंगल्यावाला आणि मी फार श्रीमंत आहे आणि मी फार कोट्याधीश आहे. अरे कोट्याधीश म्हणणारे सुद्धा कोरोना काळात त्यांना व्हेंटिलेटर भेटलं नाही, बेड भेटला नाही, तसेच मुडदे पडले महाराज. लक्षात ठेवा, घमेंड करू नका. कशाचीच नको महाराज. श्रीमंतीची नको, ना धनाची नको, ना सत्तेची नको, शरीराची सुद्धा घमेंड करू नका. क्षणभंगुर नाही वारे सावध तोडा माया. काहीच करू नका महाराज. फक्त एक करा, ठेविले आनंदे तैशेची चित्ती असू द्यावी. एवढं प्रमाण जरी आपल्याला लक्षात आलं ना, मला वाटतं शिवनेरकरांनी केला 1 महिन्याचा काकडा हा सक्सेस झाला असं मला तरी म्हणावं लागेल. फक्त एवढं प्रमाण असू द्या. ठेविले आनंदे आणि चित्ती असू द्यावे, तुमचा काकडा सक्सेस. विठाला विठाला परमात्मा किती सुंदर आहे, फार सुंदर आहे. त्या कानोपात्रानं देवाच्या पायाला हात लावला. वेश्या असणारी ती स्त्री जातीमधली कानोपात्रा पण लाजली महाराज. का लाजली? पांडुरंगाच्या पायाला खड्डा पडला. इतका सुकुमार झाला देव. पुरुष मंडळी तुम्ही उत्तर देऊ नका, मला महिला मंडळीकडून उत्तर पाहिजे. तुम्हाला 50% आरक्षण आहे ना? आहे ना? आहे का नाही? आहे ना? आता तुमच्याकडून उत्तर हवं आहे मला. पांडुरंगाच्या कोणत्या पायाला खड्डा आहे हो? आता बरी का गंमत? टावर खालीच रेंज नाही असं मला म्हणावं लागेल. माहीतच नाही का देवाच्या पायाला खड्डा आहे तो?
माहिती आहे ना कुठल्या पायाला आहे? जाऊ द्या, मला मोदी साहेबांनाच फोन करावा लागेल. साहेब 50% आरक्षण आता काढून घ्या, नाही तर कदाचित तुम्ही यांना 100% द्याल. महिलांना 100% आरक्षण जर दिलं तर उद्या सकाळ किचन आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. 101% खरे महाराज, किचन आपल्याकडे देणार आहे. आता पांडुरंगाच्या डाव्या पायाला खड्डा आहे, लिहून ठेवा कुठंतरी. पांडुरंग हा पूर्वाभिमुख आहे, बरोबर ना? पूर्वाभिमुख असणारा पांडुरंग आणि त्याच्या डाव्या पायाला खड्डा आहे. तिनं हात लावला होता डाव्या पायाला. अजूनही ती खून तशीच्या तशीच आहे. ती खून अशी सांगते, एवढी सौंदर्यवान असणारी कानोपात्रा, पण तिच्याही पेक्षा राजेस सुकुमार मदनाचा पुतळा झालेला आमचा पांडुरंग परमात्मा आहे. तो गोजिराही आहे आणि तो सगुणही आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण. काही काहीकडे गुण राहतात पण रूप राहत नाही. काही रूपही नाही, गुणही नाही. देवाकडे गुणही आहे आणि रूपही आहे. आता विस्तार करायला वेळ नाही, विषय संपलाय माझा. गोजिरे सगुण. सगुण म्हणजे गुणेन स. देवाकडे 6 प्रकारचे गुण आहेत. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. पाहता लोचन सुखावले. लोचन म्हणजे डोळे. लोचन म्हणजे काय? डोळे. माझे डोळे देवाला पाहिल्यानंतर सुखावलेत. आता असं वाटतंय, तुकाराम महाराज म्हणतात, तू दृष्टी पुढून बाजूला जाऊच नये आणि निरंतर तुला पाहत राहावं. पांडुरंगा हीच भावना आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चेतुरा है. 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 जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा. तुझ पाहे पांडुरंग,
हे पांडुरंगा. हा. आवाज द्या इकडं हार्मोनियमच्या. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. तुकाराम महाराजांची अंतकरणामधली आवड महाराज द्वितीय चरणातून प्रकट करतात. देवानं निरंतर माझ्या डोळ्यासमोर राहावं, ऐसा चितू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. किंवा काही ठिकाणी भजनी मालिकेत असा पाठ आहे, जो मी तुझं पाहे वेळोवेळी. कोणतंही घ्या, कारण आपल्याकडे सध्या 2-2 जास्त चालू आहे. उपमुख्यमंत्री सुद्धा खुर्द आणि बुद्रुक आहेत. ज्यांना कळेल त्यांना धन्यवाद. आपण 2 घ्यायला काय अडचण नाही. जो मी तुझं पाहे पांडुरंगा म्हणा काय, किंवा जो मी तुझं पाहे वेळोवेळा म्हणा काय, अर्थ एकच. देवाबद्दलची आवड महाराज व्यक्त करतायत. लाचावले मन लागलीसे गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी, पुरवावी आळी मायबापे. पांडुरंग परमात्मा सगळ्यांचा मायबाप असल्यामुळं आपली लढीवाळपणाची मागणी आपण त्याच्या पुढेच मागितली पाहिजे. विठ्ठल बाप माय सुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, पितामहस्य जगतो माता धाता पितामह, वेद्यम पवित्र ओंकार रुक्साम यजुरेवच, गतिर भरता प्रभू साक्षी. महाराज मी भाग्यवान आहे, आमचं कुळ भाग्यवान आहे. आमचं नाव कमीत कमी कृष्णानं भगवान परमात्म्यानं गीतेमध्ये घातले, गतिर भरता. नाही कळालं? आमचं आडनाव गतीर आहे आणि तिथं गतीर भरता आहे. म्हणजे या सगळ्या जगाचं भरण पोषण करणारा तो परमात्मा आहे. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरुत, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. त्या पांडुरंग परमात्म्याकडं तुकोबराय विनंती करत आहेत, आवड व्यक्त करतात. आता दृष्टी पुढे ऐसा चितू आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आपण सुद्धा या कार्तिक स्नानाच्या निमित्तानं पांडुरंगाला विनंती करूया. रिद्धिनाथ बाबांना अर्थात टाकेश्वर माऊलींना प्रार्थना करूया. माऊली आमच्या जीवनामध्ये सुद्धा पांडुरंगाविषयी जी आवड आहे ही नित्य 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 वाढत जावी आणि एक दिवस आम्ही सुद्धा त्या आनंदाचं सम्राट बनावं, एवढीच भावना त्या परमात्म्यापुढे आणि संतांपुढे व्यक्त करूया आणि थांबण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली द्वार, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली द्वार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वार. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. या अभंगावरती जसं बोलता येईल तसा बोलण्याचा प्रयत्न केला. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी गेले, येत माझे जे उरले पायिक. पण ग्रामस्थांनी आयोजकांनी अत्यंत सुंदर
भव्य दिव्य आणि सेव्य हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला. त्यामध्ये ही संकीर्तन सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्यासारख्या पामराला मिळालं. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. पार नाही. म्हणून मी भजनी मंडळाचं आभार व्यक्त करतो. तरुण वर्ग इथं प्रामुख्यानं आहे आणि तरुण वर्गाला एक विनंती आहे, आपण असंच पुढे परमार्थाला पूरक असणारं आपलं जीवन हे नित्य 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 वाढत ठेवावं. भजनामध्ये कीर्तनामध्ये आपण रत व्हावं. व्यसन असावं माणसाला. विद्या व्यसनम व्यसनम अथवा हरिपाद सेवनम व्यसनम हे व्यसन माणसाला जीवनामध्ये असावं. आणि स्वामी विवेकानंद असतील, ज्ञानोबा तुकोबा यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या आणि आपण सुद्धा कोणाचा तरी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा. एवढंच या कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो. बुजुर्ग मंडळी, मोठी मंडळी जी आहेत त्यांनी लहान्यांना सांभाळून घ्या. सगळ्या कीर्तनाचं सार सांगतो बरं. हां, लहान्यांनी मोठ्यांचा आदर करावा आणि मोठ्यांनी लहान्यांना प्रेम द्यावं. त्या दिवशी या जगामध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. मोठ्यांनी लहान्यांना काय द्यायचं? प्रेम द्यायचं. आणि लहान्यांनी मोठ्यांचा काय करायचा? आदर करायचा. हे समीकरण ज्या गावाला आणि ज्या ग्रुपला कळालं त्याची उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान करो आपण त्या दिशेनं वाटचाल करावी अशी भावना व्यक्त करतो. हे काही बोललो ते वारकरी शिक्षण संस्थेचं काही कमी अधिक असेल तो बुद्धीचा दोष आहे. माझे मला परत करा. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. गोविंदे कुरवे वाकोडी उतरे अपराध महाराज आणावे तारीला ते काढना पुन्हा अपराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रंगपाया पैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम टाळबन तुकाराम टाळबन तुकाराम. पुंडलिकावर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.